सांगली जिल्हा पोलीस दलातील अंमली पदार्थ शोधक श्वान लुसी हिचा हृदयविकार आणि किडनी आजाराने मृत्यू। जर्मन शेफर्ड जातीची लुसीने अलवर राजस्थान येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात अंमली पदार्थ शोधक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले। त्यानंतर सांगली पोलीस दलात ती दाखल झाली आणि 8 वर्ष तिने जबाबदारीची सेवा बजावली। इस्लामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत 2020 ते 13 लाखाचा गांजा साठा जप्त करण्यात आला होता। त्यावेळी लुसीने वास घेत गुन्हेगारांच्या घरात पोत्यामधील अंमली पदार्थ ओळखले। पोलिसांना इशारा दिला आणि तिच्या या कामगिरीमुळे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेले होते। विधानसभा निवडणुकीच्या काळात तपासणी मोहिमेत लुसीने आंतरराज्य सीमा नाक्यावर अवजड वाहनांची तपासणी करत अनेक संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते। कोल्हापूर परिक्षेत्र ड्युटी मीट स्पर्धेमध्येही अंमली पदार्थ शोधणे या विभागाला उल्लेखनीय कामगिरी करून लुसी श्वान पथकाने मान उंचावलेली। 6 दिवसापूर्वी लुसी आजारी पडली। तिने खाणेपिणे बंद केले। तिला मिरजेतील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तिला किडनी व हृदयविकाराचा आजार झाल्याचे समोर आले। अखेर बुधवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला। पोलीस मुख्यालयात सायंकाळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीपीचे निरीक्षक सतीश शिंदे, श्वान पथकाचे प्रमुख NS मोरे, समीर संधी यांच्यासह श्वान पथकातील कर्मचाऱ्यांनी लुसीला श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बंदुकीच्या फैरी जाळून तिला अखेरचा निरोप देण्यात आला। हवालदार तौफिक सय्यद व विनोद थोरात हे तिचे हस्तक होते।